एका भाजी विकणाऱ्या मावशीचा मुलगा आज अख्ख्या महाराष्ट्राला हसवतो. हा आहे विराज औचित्य, रक्तातच कला. कारण आजोबांचा तमाशाचा फड, शाळेत मिमिक्री आणि मनात एकच स्वप्न ऍक्टर व्हायचं. पण अचानक वडिलांची नोकरी गेली. घर चालवण्यासाठी आई धुनी भांडी, भाजी विक्री करावी लागली. एकदा विराजने चित्रपटात काम मिळवावं म्हणून 25,000 भरले. नंतर कळालं फसवणूक झाली. पण स्वप्न अजिबात सोडलं नाही. घरात गॅस नसताना त्याने आईचे शेवटचे 500 रुपये घेऊन मुंबईतील नाटकाच्या कॉम्पिटिशनला गेला. पण तिथेही अपयश. मुंबई रेल्वे स्टेशनवर उपाशी आणि एक ठाम निर्णय. आधी आई, मग माझं स्वप्न. आणि मग सुरू झाला संघर्ष. MIDC मध्ये 12 तास काम, कधी पोस्टर लावणं, कधी स्पॉट बॉय. जे काम मिळेल ते करत राहिला. आणि रात्री मोबाईलवर फनी रील्स बनवायचा. एके दिवशी एक मेसेज आला, तुझ्या रील्स पाहून माझा आजार बरा व्हायला लागला. त्या दिवसापासून विराज थांबला नाही. आज महाराष्ट्राचा सर्वात आवडता फनी कॉन्टेंट क्रिएटर. आईचं स्वप्न पूर्ण केलं आणि 2.5 वर्षात स्वतःचं घर सुद्धा बांधलं. प्रेस्टिजियस अवॉर्ड, अनेक हिट शोज, लाखो फॅन्स. पण विराज म्हणतो फॉलोअर्स मिळवणं सोपं आहे, टिकवण्यासाठी मेहनत, मानसशास्त्राचा अभ्यास आणि चिकाटी लागते. हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीला पाठवा ज्याला आजही आईसाठी काहीतरी करायचंय असं मनापासून वाटतं.